मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देत त्यांनी पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा विशेष उल्लेख केला. महिला विधेयकावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर टीका करत महिलांच्या हक्कांबाबत विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना चित्रा वाघ यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत सरकार विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी दिलेल्या डिबेटच्या आव्हानालाही त्यांनी प्रत्युत्तर देत भाजपची भूमिका स्पष्ट केली. महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांपासून ते राजकीय आरोप प्रत्यारोपांपर्यंत विविध मुद्द्यांवर चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून महिला विधेयकाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. पण आहे की मागच्या 30 वर्षापासून ज्या 33% महिला आरक्षणाच्या बिलाची आम्ही वाट बघत होतो, ते बिल काँग्रेसकडून आणि विरोधकांकडून पाडलं गेलं. राज्यामधलं जर तुम्ही म्हणाल तर त्यामध्ये सहभागी होते उबाठा, ठाकरेंचा शिवसेनेचा गट, त्याचबरोबरीने शरद पवारांची राष्ट्रवादी, हेही त्या विरोधामध्ये सामील होते. मला आश्चर्य वाटतं की महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याच्या नावावरती गप्पा मारणारे, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणारे आज खरोखरच या देशातल्या महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायची वेळ आली, त्यावेळेला मात्र त्यांनी हात आखडता घेतला. शाहू फुले आंबेडकरजी यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे यांनी केलेली सुरुवात ती खरी महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुरुवात होती. सगळ्यात आधी मतदानाचा अधिकार या देशातल्या 50% मातृशक्तीला दिला, तिला मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं. आणि त्यानंतर गेल्या दशकभर या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी हे सतत महिलांच्या विषयांवरती त्यांना सक्षम सशक्त करण्यासाठी काम करत होते. आज त्याच्यावरती कळस म्हणजे 33% आरक्षण देशातल्या महिलांना मिळणार होतं. देशातलं सर्वोच्च सभागृह असणाऱ्या संसद भवनामध्ये, पार्लमेंटमध्ये आज 33% महिलांचा आवाज गुंजणार होता. या देशातल्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये 33% महिलांचा आवाज गुंजणार होता. परंतु ज्या पद्धतीने या विधेयकाला विरोध झाला, हे बघता हे फक्त विधेयक पाडलं नाही तर देशातल्या करोडो महिलांच्या स्वप्नाचा चक्काचूर करायचं काम, त्यांना पायदळी तुडवण्याचं काम केलं गेलं. मला असं दुर्दैव आहे आणि वाईट वाटतंय की याला राज्यातल्या देशातल्या ज्या महिला संसद यांनी विरोध केला त्या कोण होत्या? त्या होत्या कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी बहीण, ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे, ज्यांना कधी आमच्यासारखा सर्वसामान्य महिलांसारखा संघर्ष करावाच लागला नाही, रस्त्यावर येण्याची त्यांच्यावरती कधी वेळ आली नाही. कारण त्या जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच त्या आरक्षण घेऊन आल्या होत्या. आणि मग त्याच्यामध्ये राज्यामधल्या बारामतीची आमची मोठी ताई सुप्रिया सुळे असेल, त्या ठिकाणी सोलापूरची प्रणिती शिंदे असेल, या आल्यात त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळे. जेव्हा जन्माला आल्या तेव्हाच आरक्षण घेऊन आल्या होत्या. आज या देशातली सर्वसामान्य महिला ही त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपला आवाज उठवणार होती. देशातल्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये आवाज उठवणार होती. परंतु यांना ते नको होतं. यांचा जो महिलांच्या मानसिकतेविरोधाचा जो चेहरा आहे तो त्या ठिकाणी समोर आला. यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा जो आहे तो त्या ठिकाणी टराटरा फाटलेला आहे.
आता आमची जी लढाई आहे ही थेट लढाई आहे. या देशातल्या महिलांना त्यांचा शत्रू कोण आहे, त्यांच्या संधीच्या आड येणारे कोण आहेत, यांचे चेहरे आता स्पष्ट दिसले. एका बाजूला म्हणायचं की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, दुसरीकडे म्हणायचं आम्हाला डिलिमिटेशन नकोय. एका ठिकाणी म्हणायचं आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण काही ना काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करायचे. मला आश्चर्य वाटतं, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परवा अतिशय व्यवस्थित सर्वसाधारण लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये 2023 ला काय झालं आणि आता काय होतंय याच्या बाबतची स्पष्टता दिली. असं असताना सुद्धा विविध रत्ने मिळवलेले ज्या सांसद आहेत त्या म्हणतात आम्हाला डिबेट करायचंय, आम्हाला चर्चा करायची आहे. त्यावरही राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी डिबेटला तयार आहे. देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आहेत राज्यातले, आणि त्यामुळे तुमच्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांसोबत जर त्यांची तयारी असेल तर माझी डिबेटला येण्याची तयारी आहे, हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं. संसदेमध्ये काम करणाऱ्या विविध रत्न मिळवणाऱ्या या आपल्या सांसदांना देवेंद्रजींनी सोप्या भाषेत घेतलेली सुद्धा प्रेस समजत नसेल तर या नक्की तिथं काय करतात, हा माझ्यासह लाखो महिलांना, करोडो महिलांना पडलेला प्रश्न आहे. काही जण विचारतात 2023 ला आरक्षण बिल पास झालं, मग आता काय गरज आहे. त्याही वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं होतं, सरकारने सांगितलं होतं, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री अमित भाई असतील, या सगळ्यांनी सांगितलं 2023 ला घटना दुरुस्ती झाली होती आणि अंमलबजावणी आता करायची होती. कोविडमुळे ती जनगणना पुढे गेली. त्याचं पुनर्विभाजन कधी होईल आणि कधी त्या ठिकाणी आरक्षण लागू होईल, त्यामुळे महिलांना लवकरात लवकर त्यांचा अधिकार मिळावा यासाठी ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करायची होती आणि म्हणून संसदेने हा निर्णय घेतला. परंतु काँग्रेस असेल आणि विरोधी पक्ष असतील, मग राज्यातला उबाटा असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, यांना मात्र जे सत्य आहे ते लोकांना सांगायचं नाहीये, फक्त भ्रम पसरवायचा आहे, हे मला या ठिकाणी नमूद करायचंय. परवाच प्रेस बघितली, प्रियंका गांधींची याच विषयावरती होती आणि त्या म्हणाल्या की भाजप महिलांचा वापर करते. माझा निषेध आहे या वक्तव्याचा. मला प्रियंका गांधींना सांगायचंय की महिला काय वापराच्या वस्तू नाही आहेत, त्या तुमच्याकडे नक्की होत असेल, परंतु ही माती, ही जी धरती आहे, ही मा जिजाऊची आहे, या ठिकाणी अहिल्याईची आहे, क्रांतीज्योती सावित्री माईची आहे, रमाईची भीमाईची आहे. आणि या मातीमध्ये शक्ती आणि त्याग आणि नेतृत्व, शक्ती, त्याग आणि नेतृत्व या मातीमध्ये आहे आणि त्यामुळे महिलांचा वापर केला जातो. हा जो शब्द वापरला गेला त्याला या देशातल्या महिला कधीही माफ करणार नाहीत, हेही मला या ठिकाणी सांगायचंय. काँग्रेसची नीती, विरोधी पक्षांची नीती आपण बघितली की महिलांबद्दल फक्त बोलायचं, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. ज्या वेळेला 2014 ला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले, त्यावेळेला या देशातल्या 50% मातृशक्तीला त्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा नव्हत्या. टॉयलेट नव्हते. या देशाची मातृशक्ती रस्त्यावरती शेतांमध्ये जायची. परंतु ज्या वेळेला मोदीजी आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही इज्जत, ही फक्त घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत, माझी ही मातृशक्ती रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारे पहिले प्रधानमंत्री ज्यांचं नाव मोदीजी आहे. आणि आज देशभरामध्ये गावातल्या खेड्यात जरी तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी टॉयलेट आहे. महिलांचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम यांनी केलंय. मुलींचा जन्मदर कमी, बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा एक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवला. आज आपण बघितलं की मुलींच्या जन्मदरामध्ये सुद्धा वाढ आलेली आहे. मुलींना जन्म द्या यासाठी विविध योजना आल्या आहेत. त्यांचे शिक्षण असेल मोफत, त्या जन्माला आल्यानंतर विविध योजना त्यांच्यासाठी आलेल्या आहेत की ज्यामुळे मुली या परिवाराला बोज वाटू नये यासाठीच्या विविध योजना मोदीजींनी केल्या. एवढंच नाही, PM मातृवंदन सारखी योजना कुपोषण घालवण्यासाठी, त्याचबरोबरीने मातेच्या पोषण आहारासाठी अशा विविध योजना मला तुम्हाला सांगता येतील ज्या मोदीजींनी त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे महिला सशक्तीकरण, महिला सक्षमीकरण हे फक्त भाषणांमध्ये नाही तर कृतीतून दाखवून द्यायचं काम केलंय. आरोग्यासोबत, शिक्षणासोबत महिलेला आर्थिक विकास आणि त्याच्यामध्ये ती पुढे कशी येईल याचा विचार मोदीजींनी केला आणि त्यातूनच विविध योजना आज त्या ठिकाणी आलेल्या आहेत.
10 कोटीहून अधिक महिला बचत गटांसाठी भरीव निधीची तरतूद केली. आज लखपती दीदी सारखी संकल्पना आणली. त्याचबरोबरीने द्रोण दीदी, महिला बचत गट म्हटले की नेहमी लोणचं, पापड, एखाद्या जेवणाचे पदार्थ, कपडे याच्याशी संबंधित उद्योग आपल्याला दिसतात. पण या पारंपरिक व्यवसायांना छेद देत थेट आमच्या ग्रामीण ताईच्या हातामध्ये द्रोण द्यायचं काम आणि त्या द्रोणच्या माध्यमातून शेतांवरती फवारणी करायची द्रोण दीदी तयार करायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. स्टँड अप असेल, स्टार्टअप असेल, मुद्रा असेल, अशा विविध योजनेमधनं महिलेला आर्थिक सक्षम करायचं काम केलं. PM आवास सारख्या योजनेमध्ये महिलांच्या नावावर घर देऊन तिला मालकी हक्काची आपल्या जाणीव करून दिली. अशा एक ना अनेक विविध योजना मला सांगता येतील. राज्यामध्ये सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल लाडक्या बहिणीसारखी योजना, विविध योजना ज्यामध्ये महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं काम हे राज्यामध्ये सुद्धा होतंय. आणि असं असताना अशा पद्धतीचं जे बिल आहे, जो आमचा हक्क होता, आमचा अधिकार होता, जो मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला आणि त्याला आता जो आक्रोश आपल्याला संपूर्ण देशातून, राज्यातून ऐकायला येतोय, हा आक्रोश काँग्रेसला, विरोधी पक्षांना स्वस्थ बसू देणार नाही असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आजही महिलांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. विविध ठिकाणी मोर्चे निघतायत, काँग्रेसच्या विरोधात निघतायत. त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत की जर 33% महिलांना आरक्षण मोदीजी देतायत तर तुमच्या पोटात का दुखतंय? आज आमच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिसकावण्याचं पाप हे जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी केलंय. याला या देशातली मातृशक्ती येणाऱ्या दिवसामध्ये नक्की उत्तर देईल हा मला विश्वास आहे. या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. मला वाईट वाटतं या नेत्यांच्या मानसिकतेचं, या नेत्यांच्या कोत्या मनाचं, या नेत्यांच्या नीच मनोवृत्तीचं. हजारो महिलांचा आवाज तुम्हाला ऐकायला आला नाही. तो आवाज होता त्यांचा हक्क मिळवण्याचा, त्यांचा अधिकार मिळवण्याचा, जो वडेट्टीवार तुम्ही आणि तुमच्या पक्षाने आणि तुमच्या सोबतच्या चेले चपाटांनी त्या ठिकाणी आम्हाला मिळू दिला नाही. एका बाईचा तुम्हाला आवाज ऐकायला आला. त्या बाईला जो त्रास झाला त्याच्यासाठी आम्ही माफी सुद्धा मागितली. याच्या आधी सुद्धा मुंबईमध्ये बरेच मोर्चे निघालेले आहेत. खरं तर ज्या पद्धतीने सांगितलं गेलं, आता माहिती येईल त्या किती तास उभ्या होत्या, किती तास तिकडे त्या वेटिंगला होत्या, ही सगळी माहिती येणारच आहे. पण मला एकच म्हणायचंय की तुमची मनोवृत्ती तुम्ही दाखवून दिलीत. एका बाईचा आवाज तुमच्या कानापर्यंत गेला, या देशातल्या लाखो महिलांचा आवाज तुमच्या कानापर्यंत नाही गेला. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या प्रकरणामध्ये तिला त्रास झाला, तिच्यासाठी आमच्या मुंबईच्या महापौरांनी सुद्धा त्या ठिकाणी माफी मागितली. आमचे गिरीश भाऊ महाजन मंत्री त्या ठिकाणी बाईट देत होते याच विषयावरती. त्यावेळेला ती महिला येऊन तिथं बोलली. ती ज्या पद्धतीने बोलली, तिने रागामध्ये बाटल्या फेकून मारल्या, जे काही प्रकार झाले ते सगळ्यांनी बघितले. तिचा राग सुद्धा आम्ही समजू शकतो, परंतु आमचा अधिकार आणि आमचा हक्क हा सुद्धा त्याहून मोठा आहे असं मला त्या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. रस्ता बंद होता, रोड डायव्हर्ट केलेले होते, त्याच्यामुळे प्रशासनाचं ते काम होतं की गाड्या त्या ठिकाणून वळवून दुसरी ठिकाणून घ्यायच्या. परंतु ते का केलं गेलं नाही किंवा कुणी हे केलंय, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. अर्थात अशा कितीही गोष्टी झाल्या आणि कितीही गोष्टींची चर्चा झाली तरी आमचं जे ध्येय आहे, आमचं जे मूळ उद्देश आहे, जो लाखो महिलांचा हक्क आणि अधिकाराचा आवाज आहे, त्यापासून आम्ही ढळणार नाही. तो आमचा आवाज दिवसेंदिवस बुलंद होत राहील. अहो, त्यांनी बोलावं ज्यांनी कधी महिलांना प्राधान्य दिलंय. कोण आहेत या आणि काय यांच्या पक्षाची भूमिका आहे? त्यामुळे यांनी असे कोण सटर फटर कोणी पण उभं राहावं आणि वटवागळासारखं फडफडावं आणि आम्हाला विचारावं तर त्यांना उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही आहोत. जे तोंड वर करून जे बोलतात त्यांनी सांगावं त्यांच्या पक्षाची महिलांबद्दलची पॉलिसी काय आहे. तुम्ही किती लोकांना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं? आम्ही देतोय, आम्ही देत आलोय आणि आम्हीच देत राहणार. आज सुद्धा ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना माझा निरोप पोचवा. आज सुद्धा विधानसभा, विधान परिषदेमध्ये महिला सगळ्यात जास्त आमदार कुठल्या पक्षाच्या असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी महिला आरक्षित जागा आहेत तिथे तर आम्ही महिलांना जागा दिल्याच आहेत, पण ज्या ओपन जागा आहेत तिथे सुद्धा आम्ही महिलांच्या क्षमतेला वाव दिलेला आहे.
त्यामुळे कोणी उठावं आणि तोंड उचकटून काही बोलावं आणि तुम्हाला असं वाटत असेल त्यांना आम्ही उत्तरं द्यावी तर त्यांना उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही. भारतीय जनता पार्टी महिलांसाठी काय करत आली आहे हे आतापर्यंत सगळ्या जगाने आणि देशाने बघितलेलं आहे. बघा मी तुम्हाला हे सांगते की यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं. यांना सर्वसाधारण घरातल्या महिला मुली इथं आलेल्या नको आहेत. यांना यांचीच हेरारकी चालवायची आहे आणि त्यामुळे कुठे सर्वसाधारण राज्यातली कुठली सर्वसाधारण घरातली मुलगी येणार सर्वोच्च सभागृहामध्ये बसणार, कुठे आपल्या राज्यांच्या विधानसभेमध्ये बसणार. यांना हे नको आहे. यांचे ढकोसलेत सगळे जे दिसत आहेत ते बुरखे यांचे टराटरा फाटलेले आहेत. यांना फक्त यांच्या लेकी बाळी सुना याच याव्या, त्यांनीच राज्य करावं आणि याच्यासाठी हा सगळा आटापिटा चाललेला आहे. परंतु ज्या पद्धतीने मोदीजी सर्वसामान्य महिलेला केंद्रस्थानी ठेवून काम करतात, येणाऱ्या दिवसामध्ये मला विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा 33% आरक्षण आम्हाला मिळेल आणि राज्यातल्या सगळ्या विधानसभांमध्ये सुद्धा तुम्हाला महिला प्रतिनिधित्व करताना दिसतील, ज्यांच्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास भूगोल नाहीये. नाही, अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. मला जी माहिती मिळाली की त्यांची बायको पण कुठेतरी आहे, कुठल्या तरी काय म्हणतात त्याला, कुठल्या तरी वर निवडून आलेली आहे किंवा तिथं कुठे काम करतेय. त्यांची मुलगी सुद्धा अशा पद्धतीने राजकारणामध्ये काम करते. मग तुम्हाला म्हणायचं काय? ही घाणेरडी सोच आहे, ही घाणेरडी बुद्धी आहे लोकांची की ज्यामध्ये अशा पद्धतीने महिलांबद्दल जे उद्गार काढले पडतात त्यांच्यावर तर कडक कारवाई झाली पाहिजे. यांच्या तोंडाला लगाम बसेल अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे. कारण आधी तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, अरे तुमची पत्नी पण या सिस्टीम मध्ये आहे ना, तुमची मुलगी या सिस्टीम मध्ये, मग तुम्हाला काय म्हणायचं? ते हे सगळं करून आलेले आहेत. आणि अशामुळे ज्या कर्तृत्ववान महिला आहेत, ज्या काम करतात, तुम्ही कधी बघा राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाच्या असू दे, अगदी विरोधी पक्षाच्याही असू दे, ज्या महिला काम करतात त्या किती सॅक्रिफाईस करतात, किती मेहनत घेतात त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि एक कोणतरी असा लुंगासुंगा येऊन उभा राहतो आणि काहीतरी महिलांच्या बाबतीत मध्ये बोलतो. असल्या वाचाळांना तर असा फोडून काढला पाहिजे, ही माझी स्वतःची वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. बघा ही गोष्ट मला परवा माझ्या कानावर ही गोष्ट आली. मला या गोष्टीचं समाधान आहे. आता समाधान तुम्ही कुठल्या अर्थाने घ्याल त्यावर आहे. समाधान या गोष्टीचं आहे की मुली पुढे येत आहेत, किमान मुली बोलतायत की आपल्याला न्याय मिळेल. ह्यामुळे मुली पुढे येत आहेत. त्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, त्यांचा महायुतीच्या सरकारवर विश्वास आहे आणि म्हणून नाशिक नंतर मुंबईमध्ये सुद्धा असे प्रकार पुढे येत आहेत. आणि मला तुमच्या माध्यमातून आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम मुलींना आणि महिलांना सांगायचंय, अशा पद्धतीने तुमचा त्रास होत असेल, तुम्हाला दबाव टाकण्यात येत असेल, कृपया पुढे या. पोलीस तुमच्यासाठी आहे, प्रशासन तुमच्यासाठी आहे. असल्या हरामखोरांना आम्ही सोडणार नाही. याही प्रकरणाची मला वाटतं आगरीपाडा पोलीस स्टेशन जे आहे ते चौकशी करतंय. येणाऱ्या दिवसात अजून सत्य बाहेर येईल. एवढंच नाही, ज्या 2-4 मुली पुढे आल्या आहेत, कदाचित हा आकडा भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच हे नाशिक किंवा मुंबई पुरतच हे मर्यादित आहे असं मला वाटत नाही. की ज्या पद्धतीने आपण या प्रकरणांची व्याप्ती बघतोय, हे राज्यभरामध्ये असू शकेल, हे देशभरामध्ये असू शकेल. महिलांनी पुढे यायला पाहिजे, निडरतेने पुढे यायला पाहिजे आणि आपल्याला जो होणारा त्रास आहे, आपल्याला जो त्रास देत आहेत असल्या हरामखोरांचा पर्दाफाश करायचं काम हे महिला आणि मुलींनी पुढे येऊन करायला पाहिजे, असं मी आवाहनही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करते. नाही, मला वाटतं या विषयावरती आत्ताच मी आता येतानाच बघितलं की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सविस्तर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे या विषयावरती आमच्यासारख्यांनी काही बोलणं योग्य नाही. हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांचे ते कोण आणखीन खरगे हे सठिया गए. कोण कधी काय म्हणतंय, कोण कधी काय म्हणतंय. मला वाटतं हिंदीतला हा शब्दप्रयोग बरोबर असावा, सठिया गए है. अशा पद्धतीने शिवाय दुसरं माझ्याकडे काही त्याच्यावरती काही उत्तर देण्यासारखं नाहीये. खरगेंनी कधी उठावं, प्रधानमंत्र्यांना काही म्हणावं, या सकपाळांना काही उठावं, रोज उठावं आणि सरकारवरती टीका करावी, मुख्यमंत्र्यांवरती काही बोलावं.
तर ज्याच्यामध्ये तथ्य असेल त्या विषयांवरती आपण बोलूया असं मला या ठिकाणी वाटतंय. सरकार हरकतमध्ये आलेलं आहे. ज्यांनी कोणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलण्यातही अपमान केला असेल, सरकार त्याला सोडणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती हे सरकार चालतं आणि आपल्याला सगळ्यांना इथे बसलेल्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज याच्यापेक्षा मोठं दैवत कोणी असूच शकत नाही. आणि आपल्या दैवतावरती जर उठून कुणीही काही बोलत असेल तर त्यांना पाठीशी घालण्याचं काही कारणच नाहीये. नाही, मी पण पाहतीये, मी पण आज ऐकलं की कोण काय बोलतंय. प्रत्येकाच्या आपल्या आपल्या भूमिका आहेत. मला वाटतं सरकार याच्यावरती योग्य तोडगा काढेल. परिवहन मंत्र्यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडलेली आहे. अर्थात येणाऱ्या दिवसामध्ये सरकार म्हणून काय भूमिका आहे ही सुद्धा भूमिका ही सरकारकडनं मांडली जाईल. सगळ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे ही आपली भूमिका आहे. मराठी सगळ्यांना बोलता यायला हवं का? तर 100% यायला हवंय. ज्यांची बोलण्याची शिकण्याची तयारी असेल त्यांना शिकवलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु सरकारचं मत म्हणून जी काही सरकारची भूमिका असेल ती येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. नाही, मला हेच म्हणायचंय, सगळे बुवा बाबा जे कोण हे विकृत हरामखोर आहेत हे एका पागोपाग एक एक्सपोज होताना दिसतायत. मी परवाच एक बातमी वाचली, कोणतरी एक बाबा होता, तो म्हणत होता कॅन्सर असा काय हातबीत करून काय करून तो कॅन्सरच्या गाठी वितळवतो. म्हणजे हे काय चाललंय? आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की या आपण का असल्या लोकांना बळी पडावं. मला जनतेलाही सांगायचंय, आपल्याकडे डॉक्टर आहे, मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय. ज्या पद्धतीने या भोंदू बाबांची कारागिरी जी आहे ती समोर येते कामगिरी, की हे कसे लोकांना वेडे बनवतायत. त्यामुळे आपणही असल्या भोंदू बाबांकडे जाणं टाळलं पाहिजे. जशा जशा गोष्टी समोर येत आहेत त्यांची चौकशी केली जाईल, त्यांची छानबीन केली जाईल, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होईल. पण आपणही या राज्याचे नागरिक, माझे भाऊ आणि माझ्या बहिणी या राज्यातल्या, अरे आपण कधी सुधारणार आहोत? आपण किती दिवस असल्या भोंदू बाबांच्या मागे लागणार आहोत? या भोंदू बाबांच्या शॉर्टकटने कुणाला कधी काही मिळालेलं नाहीये. जे काय मिळालं ते तुमचं त्यांनी हडपून घेतलंय. हे त्या खरातच्या प्रकरणात आपण पाहिलंय की कशा जमिनी नावावर करून घेतल्या, गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या, घरं घेतली, दारं घेतली. अरे वेडे आहोत का आपण कुठे चाललोय याचा आपण सुद्धा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचंय.